माझी कविता ग्रामीण आणि शहरी स्त्रियांची निगडीत आहे, त्यांचंही प्रतिनिधित्व करते. कवितेचं शीर्षक आहे जन्म बाईचा. पहिले भांडी घासून घेते, पहिली भांडी घासून घेते, मग झाडून घेते घर. पहिली भांडी घासून घेते, मग झाडून घेते घर. धुवायचे पडलेत कपडे, नाहीतर पडतील ढीगभर. ही बायकांची समस्या असते. पाण्याची मोठी चिंता बाईला, पाण्याची मोठी चिंता बाईला कुठूनही आणते कोसावरून. पाण्याची मोठी चिंता बाईला कुठूनही आणते कोसावरून. नळाला पाणी आल्यावर मात्र घेते हातासरशी भरून. आज करावे लागेल दळण, खूप मोठी समस्या. आज करावे लागेल दळण, घेते चालून आधी धान्य. सकाळी डब्याचे नको वांधे, सकाळी डब्याचे नको वांधे, दळणाला देते पहिले प्राधान्य. बाजारात जाऊन यायचंय, बाजारात जाऊन यायचंय, आणायच्या एक दोन भाज्या. बाजारात जाऊन यायचे, आणायचे एक दोन भाज्या. उजळणी करत कामाची उरकून कमी करते बोजा. उजळणी करत कामाची उरकून कमी करते बोजा. सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक तिला न चुकते करणे असते. सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक तिला न चुकता करणे असते. घराला घरपण टिकवण्यात बाईचं अविरत झगडणे असते. शेवटचं, रांगावाडा उष्टी काढा उरकून, रांगावाडा उष्टी काढा उरकून, बाहेरच्या कामाची असते तिला घाई. रांगावाडा उष्टी काढा उरकून, बाहेरच्या कामाची असते तिला घाई. तिच्या डिक्शनरीत नसते कधी हरणे, तिच्या डिक्शनरीत नसते कधी हरणे. जन्म बाईचा, बाई कधीच थकत नाही. जन्म बाईचा, बाई कधीच थकत नाही. वा वा, सुंदर. बाई